तर चला मी आता तुम्हाला दाखवते. मी कोळंबी आणली आहे, तर ही कोळंबी कशी बनवायची ही जरा मी प्लास्टिकमधून काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. माझं एक सामान इकडं आहे, एक सामान तिकडं आहे. कोळंबी चांगली होती म्हणून मी जास्तच घेतली. तर हे बघा, ही अशी कोळंबी आहे. तर ही कोळंबी मोठी आहे, अशी मस्त मोठी आहे खूप. तर आता हिला मी धुते आधी, आणि याच्यातला ते जो काळा धागा असतो ना तो काढून आणलेला आहे मी. पण मला आता फक्त स्वच्छ हिला धुवायची आणि थोडंसं मॅरिनेट करायला काय जे लावायचे ते लावते. जे लावायचे ते म्हणजे हळद, मीठ, अजून लिंबू, आणखी मसाला, हे सगळं मी लावून ठेवणार आहे. नंतर याला तवा फ्राय करेल आणि थोडीशी मी भाजी करेल. अर्धी तवा फ्राय आणि अर्धी भाजी. माझ्या मुलाला भाजी पण आवडते आणि तवा फ्राय पण आवडते. तर मी येते आता धुवून, मला दाखवते. तर मी कोळंबी धुवून आले. आता धुवून बघा ही अशी झाली. तुम्हाला काय दाखवायचं पण दाखवते, धुतल्यावर कशी दिसते. चला मी आता बोलण्यात टाईमपास नाही करत, मी जसा आहे तसा व्हिडिओ बनवते आणि स्वयंपाक पण करते, व्हिडिओ पण बनवते, दोन्ही काम करते एकत्र. आधी मला आता तुम्हाला दिसतंय का, कॅमेरा खाली करते थोडंसं, दिसेल. थोडीशी हळद टाकून, थोडीशी नाही टाकत, असतंच. मीठ, हळद आणि मीठ, असा लिंबू. जास्त लिंबू नाही टाकत कारण की ती आंबट होऊन जाते आणि आंबट चांगली लागत, थोडंसंच टाकते मी. चला धुवून तर झालं आहे. मी जरा कॅमेरा सेट करते. मला कॅमेरा कसा पकडायचा अजून ते पण नाही माहिती. पण चालली ब्लॉगर बनायला, पण करते प्रयत्न. तर आता याच्यात मी मीठ टाकलं आहे, हळद टाकली आणि लिंबू टाकलं आहे, एवढंच टाकेल मी मॅरिनेटला. चांगलं मॅरिनेट करते आणि त्याच्यानंतर मसाला काढते, भाजी करते, तवा फ्राय करते, तुम्हाला दाखवते. जास्त आहे कोळंबी, तुम्ही जेवढी घेणार त्या हिशोबाने लिंबू, मीठ, हळद टाका. ही माझी 1 किलो आहे त्याच्यामुळे मी थोडंसं सगळं जास्तच टाकलं आहे. आता सगळ्यात आधी मी भात लावते आणि भाजी टाकते कारण की मॅरिनेट व्हायला अजून अर्धा तास तरी लागेल. तर ही झाकून द्यायची अशी आणि भात टाकून मसाला काढून लगेच भाजी करून घ्यायची.
चला आता मी पटकन मसाला काढते. मसाला काढून मी मसाला वाटते आणि मग तुम्हाला दाखवते. कारण की आता मी व्हिडिओ बनत बसली ना तर माझं स्वयंपाकाला वेळ येईल. माझ्या मुलाला लागली भूक, तर त्याच्यासाठी मला पटकन स्वयंपाक बनवायचा आहे. तर मी तुम्हाला हे बघा, हे कांदा खोबरा अद्रक लसूण जे असतं आपलं सगळ्यांना माहीत झालं आता. तसंच कांदा खोबरा अद्रक लसूण घ्यायचं आहे. जास्तीचं खोबरं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची, त्याचं वाटण करायचं. वाटण झालं का तेल टाकायचं, फोडणीला टाकायचं आणि भाजी सोडायची. मी तुम्हाला दाखवते तसं. तो ओरल मी तुम्हाला बोलून दाखवलं मसाला काय काय काढते. तर आता हा मसाला काढते आणि हे वाटते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. तर आता बघा माझा मसाला वाटून झाला आहे. इथे हा बघा असा मी हा मसाला वाटला आहे. अद्रक लसूण कोथिंबीर कांदा आणि खोबरं याचं मी वाटण करून घेतले. आता या वाटणाची मी भाजी करेन आणि भात एका बाजूला टाकते आणि तवा फ्राय कोळंबी पण करते आणि 1-2 ज्वारीच्या भाकरी टाकते. तर सगळं तुम्हाला दाखवते. बघा, तुम्ही व्हिडिओ बघा आणि जेवायला पण या. मी काय म्हणते म्हणजे मी माझी मीच बोलते. ज्या बायका अद्रक लसूण बाहेरची पेस्ट वापरत असतील ना तर ती वापरत नका जाऊ. खूप इंस्टाग्रामवर मी एक रील पाहिली काल. ती अद्रक लसूणची जी पेस्ट आहे त्याला ते अक्षरशः गटरीतल्या पाण्यासारखं त्याचा वापर केला जातो. काय माहिती काय होतं, मी तर बघितलं पण नाही. कारण की कधीतरी आपण हॉटेलात जातो ना जेवायला मोठ्या चावनी, तर असं वाटतं ते याच्यात असेल. मला तर बाहेरचं म्हणजे खूप आवडतं खायला आणि म्हणून मी ती बघितली नाही रील. पण थोडंसं मी बघितलं आणि ऐकलं तर खरंच मी तर कधी आयुष्यात वापरत नाही अद्रक लसूणची पेस्ट बाहेरची. मी वेळ झाला तरी घरीच लसूण सोलते. अद्रक लसूणचं घरातच पेस्ट बनवते आणि मगच मी स्वयंपाकाला ती वापरते. आपल्या घरातली जी पेस्ट असते ना त्याच्यापेक्षा कैक पटीने म्हणजे बाहेरची पेस्ट आहे ना खूप म्हणजे खूप खराब असेल. खूप कैक पटीने नाही, म्हणजे मी घरातली कैक पटीने चांगली असते आपली पेस्ट आणि जी बाहेरची असते ती खूप गटारीसारखी असते. तर ज्या बायकांना असं आलं लसूणची पेस्ट दुकानातली आणून भाजीत वापरत असतील ना तर त्यांना माझी विनंती आहे की नका. घरातलंच तुम्हाला उशीर झालेल स्वयंपाकाला उशीर झाला तरी चालेल, पण घरामध्ये अद्रक लसूण सोला आणि तीच पेस्ट वापरा आपल्या जेवणामध्ये. खरंच खूप घाण बनवतात बाहेर. हे माझं प्रवचन नाही आहे, हे माझं प्रवचन नाही बरं का तुम्हा लोकांना. आणि बाय द वे हा कपडा मी माझ्या याच्यावरच ठेवते कारण की मला सारखे हात पुसायला लागतात म्हणून. तर तुम्ही ते थोडंसं इग्नोर करा माझ्या यायला. म्हणजे मी काय एकदम तयारी करून व्हिडिओ नाही करू शकत. तर चला आता स्वयंपाक करते. जास्त भाषण दिलं तर तुम्हाला हे भाषण वाटेल, पण भाषण नाही, जे वस्तुस्थिती आहे ते सांगितलं मी तुम्हाला. बऱ्याच बायका असतात ना अशा की त्यांना घरात अद्रक लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो आणि खरंच येतो कंटाळा. पण कंटाळा केला तर मग घाणीचं आपल्या जेवणात एवढं चांगलं आपण अन्नधान्य भरतो ना, मग त्याचा काय उपयोग. आपण बाहेरचं आणून त्याच्यात टाकायचं. तर जेवणाला पहिली गोष्ट टेस्ट तर येतच नाही आणि त्या अद्रक लसूणचा वास घेऊन बघा किती घाण येतो. खरंच खूप घाण येतो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा ती नवीन निघाली होती ना तेव्हा मी पण वापरत होती. म्हणजे 1-2 वेळा वापरली होती. त्याचा वास इतका घाण होता. तेव्हापासून तर मी तर सोडूनच दिलं, म्हणजे बरेच वर्षापूर्वी. मग काल जी रील पाहिली ना मी ती बघून तर मला खरंच असं वाटलं ज्या बायका वापरत असतील त्यांना कसं आवडतं ते स्वयंपाकात टाकायला, जेवणात टाकायला, भाजीत टाकायला. नाही वापरायला पाहिजे. खूप घाण आहे, खूप घाण. घरातच उशीर झाला तरी चालेल, थोडाफार उशीर लागतो लसूण सोलायचा. माहिती आहे सगळ्यांना की लसूण सोलणं हे मोठा एक टास्क आहे, पण तो टास्क आपण बायकाच पूर्ण करू शकतो. तेवढी आपल्यामध्ये पॉवर आहे, तर त्या पॉवरचा उपयोग करा. तर चला आता भाषण देता मी वाट टाकते एका बाजूला. माझं भातामध्ये मीठ कमी जास्त होऊ शकतं बोलल्या तर ते मी बोलते कमी आणि काम जास्त करते. कारण की स्वयंपाक करताना बोललं तर भातात मीठ जास्त होऊ शकतं किंवा भाजी बिघडू शकते. तर मी आता भातात स्वयंपाकात लक्ष देते. तुम्ही व्हिडिओ माझा बघत राहा.
कपडा आहे ना, हा माझ्या आईने मला दिलेला आहे हात पुसायला. हा तिच्या साडीचा कपडा आहे जो माझ्या आईने मला हात पुसायला दिला आहे. तो मी तो खूप आवडीने वापरते, कारण की तो खूप नरम आहे आणि खूप चांगला आहे. तो म्हणजे धुवून एकदम पटकन सुकतो आणि चांगला आहे, खूप स्मूथ येतो, हात पुसल्या जातात त्याच्याने. आणि माझ्या आईने दिलेला आहे म्हणून तो मला जास्त आवडतो. तर माझ्या मुलाने तर मला भाजीत तेल खूप कमी टाकायला लावलेले. त्याला भाजीत तेल कसं आहे, दोन्ही माझी मुलं आहे ना जेवणाच्या बाबतीत काही नाटक करत नाही. जे आहे ते खातात, त्यांना फक्त चांगलं पाहिजे आणि टेस्टी पाहिजे. पण माझा मुलगा जिम करतो त्याच्यामुळे त्याला तेल जास्त चालत नाही. ब्रेड पाव तो खात नाही, बाहेरचं जेवण तो करत नाही. त्याला पाहिजे तर घरचंच पाहिजे. भलेही तुम्ही त्याला 2 दिवसाची चपाती द्या, भाकरी द्या, भाजी द्या, पण घरातलंच द्या. बाहेरचं त्याला अजिबात आवडत नाही. आणि जिम करतो ना त्याच्यासाठी त्याचं सगळं रुटीन तो फॉलो करतो. जे पण काही त्याला खायचं असतं ते पण फॉलो करतो. त्याचं मनावरती खूप मोठा कंट्रोल आहे, खूप मोठा ताबा आहे. तो मला पण नाही पेऊ देत बाहेरचं कोल्ड्रिंक, काही बर्गर. पण मी बरेच दिवसानंतर आज गेले होते खायला. म्हणजे जवळजवळ 3 महिने झाले असतील मी गेलेच नव्हते मॅकडॉनल्ड्सला. तर आज गौरीची इच्छा होती म्हणून मी तिच्यासोबत गेले आणि मी पण खाल्ला. माझी पण इच्छा होती म्हणून मी पण खाल्ला. शक्यतो माझा मुलगा मला हे खाऊच देत नाही. कोल्ड्रिंक तर तो मला घरात आणू देत नाही, आईस्क्रीम आणू देत नाही. परत तुम्हाला सांगते ज्या पण गोष्टी, साखर पण चहामध्ये तो मला वापरू देत नाही जास्त. तो चहा पित नाही. मी चहा पिते तरी मला ओरडतो, मम्मी चहा प्यायचा नाही. आणि प्यायचा पण तो थोडीशी साखरेच्या ऐवजी गूळ वापर. म्हणजे तो कसा एकदम फिट आहे आणि जिम करतो याचा अर्थ म्हणजे खूप बॉडी बिल्डर वगैरे असं नाही. पण त्याला चटणी मिरची जी पण काही आहे ते घरातलीच आवडते, बाहेरचं आवडत नाही. दुसऱ्या मुलांसारखं बाहेरचं खाण्याचं सवय नाही माझ्या दोन्ही मुलांना. माझी गौरी पण नाही खात. प्रत्येक आईला आपले मुलं चांगलेच वाटतात, तसे मला वाटतात ते. तर आता एका बाजूला भात होईल, आता एका बाजूला भाजी होईल. पण कढीपत्ता तर खूप सुकला आहे, पण ठीक आहे, वेळेवरती काम चालून जाईल त्याच्याने. आमच्या इथेच भाजीवाली तरी पण मी खाली जात नाही. कढीपत्ता चला मी भाजीला फोडणी देते. तुम्हाला सगळं आता रेसिपी दाखवू कशी मी ना, मला कॅमेराच धरता येत नाही. असा कॅमेरा पुढे आणायचा तर मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा भाजी. तो 2 मिनटं फक्त. तर बघा ही कोळंबी आहे ना, मी अर्धीच टाकणार आहे याच्यातून, जास्त नाही टाकणार आहे. बघा हे तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची. मी 1-2च मिनटं ती फ्राय करणार आहे, 1-2 मिनटं. जास्त फ्राय केल्याने कडक होऊन जाते ती, अशी सॉफ्ट नाही राहत. फक्त 2च मिनटं मला हलकी फक्त तिला असं गरम करून घेते तेलामध्ये आणि लगेच काढते मी. काही बाकीची जी कोळंबी आहे त्याचा मी तवा फ्राय बनवणार आहे. कोळंबी तळल्यावर नाही भारी वाटते ते बरं का.
झाले 2 मिनिटांमध्ये बघा अशी नुसती हलकीशी 2च सेकंदासाठी फ्राय करायची, हलका हलका. आणि हे जे वाटण आहे ते टाकून द्यायचं आपलं. आता हा मसाला फ्राय होतोय तोपर्यंत मी भाकरीचं पीठ मळते. मला आता ना खरं खूप कंटाळा आला आहे, पण आता करावंच लागेल. 2 मिनिटं. मसाला फ्राय होईपर्यंत थोडा मोठा गॅस करते मी. थोडंसं भांडे जेव्हा काढतो ना आपण लावायला ते जाळीत ना, तेव्हा आवाज येतो. हा आवाज येतो. थोडंसं त्याला चांगलं फ्राय होऊ देते आणि मग मी थोड्याशाच तेलात बनवते. थोड्या तेलात बनवायचे, मला जास्त तेलात करायचं नाही, म्हणून मसाला आता बिना तेलाचाच भाजायचा आहे. मला नाही आवडत बिना तेलाचं, पण माझ्या मुलाला नाही आवडत ना तेल. तेल टाकलं तर तो खाणार नाही, म्हणून आता त्याच्याच पद्धतीने बनवायची, त्याच्यासाठीच बनवायची खरं तर. चला, बाहेरून आलं तसं पाणी पण नाही पिले, आत्ता दुसऱ्याने डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले. मॅकडॉनल्ड्समध्ये पाणी वगैरे नाही पिलं, खूप तहान लागली होती मला. थोडंसं तहान लागली म्हणून पाणी पिऊन घेते पहिले. थंड पाणी बरं का. खरं तर थंड पाणी प्यायला नाही पाहिजे, पण मी पिते. मला पाणी माठातल्या पाण्याने तहानच जात नाही. मला ना कॅमेराच धरता येत नाही बरं का बरोबर, त्याच्यामुळे माझी बी प्रॉब्लेम होतो. थोडंसं अद्रक लसूण आणि कांद्याचं जो कच्चा वास आहे निघून जाते तोपर्यंत भाजायचा, कारण की मग तो कच्चा वास नाही तर मग भाजीमध्ये रस्सा जो असतो ना आपला भाजीचा, त्याच्यात कच्चा वास येतो. म्हणून कच्चा मसाला जो आहे ना तो चांगला बराच एक 5-10 मिनटं होऊ द्यायचा, घाई नाही करायची, निवांत होऊ द्यायचं. त्या लोकांना जास्त तेल आवडतं त्यांनी टाकायचं जास्त तेल आणि चांगला भाजायचा. तेल टाकल्याने चांगली लागते भाजी. आता असं आहे ना की मला भाजी जी करायची ती कमी तेलाची करायची, म्हणून मी तेल टाकायचा प्रयत्न करते, पण विचार येतो तो नाही खाणार तर परत ओरडेल आणि मला परत बोलणं ऐकावं लागेल. त्याच्यापेक्षा कमी तेलातच करते. ज्यांना कोणाला तेल आवडत असेल त्यांनी भाजी मसाला फ्राय करायला जास्तीचं तेल टाकलं तर चालेल, थोडंसं जास्त. आता मसाला फ्राय होतोय तोपर्यंत मी एक भाकरी बघा. आता मसाला होत आलेला आहे चांगला. आता मी त्याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला दिसतं जो असेल तसं तर कॅमेरा सेट करणं ही मोठी गोष्ट आहे.
आता तो चांगला फ्राय झाला का मग त्याच्यामध्ये आमचा वर्षभराचाच मसाला असतो, मी तो टाकते. मी बाहेरचे मसाले पण नाही वापरत. बघा हा मसाला आहे, तुम्हाला दाखवतो मी कसं थोडं थोडं मसाला कसा आहे. माझ्या याच्यात ते चम्मच कुठे गेली घासायला होते. हा जो मसाला आहे ना, हे हा मसाला आमचा घरचा आहे, बाहेरचा नाही. वर्षभराचा मसाला जो माझी आई करते ना, तो हा मसाला आहे आणि खूप तिखट आहे. त्याच्यासाठी मी बोलण्यात जास्त टाकेल, तर थोडाच टाकायचं आहे मला. गरम मसाला, थोडासा गरम मसाला, जास्त तर टाकायचाच नाही. म्हणजे ऑलरेडी सगळा गरम मसाला ह्या मसाल्यामध्ये आहे याच्यामध्ये, तर टाकायची गरज नाही वरतून गरम मसाला. माझा प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का, माझं ना 2-3 दिवसापासून सारखं डोकं दुखतं आहे आणि डोळे पण दुखत आहेत. कदाचित मला चष्मा लागला असेल कारण की खूप मोबाईल चालू असतो ना, त्याच्यामुळं. तर मोबाईल म्हणजे मी मोबाईलमध्ये काही बघत नाही, माझे व्हिडिओ बनवते, एडिटिंग काय असतं ते करते. त्याच्याने माझं आता आजकाल डोकं दुखायला लागलं आणि डोळे पण दुखायला लागले. तर चेकअपला जाईल मी आता. खूपच डोकं दुखायला लागले. माझ्या बोलण्यातून तुम्हाला समजत असेल की मी अशी कंटाळा आल्यासारखं बोलते, पण जाईल मी आता. डोकं दुखलं का मन नाही लागत कशामध्ये. आज माझं डोकं दुखतंय, माहीत नाही काय झालं. चष्माच असेल, कारण की मोबाईलमध्ये सारखे डोळे घालून आहे ना, डोळे असे कमजोर झाले. आली इथे चला आता भाजी तर झाली, भाकरी करायची. तर भाकरीसाठी थोडं थांबून घेते, कारण की खूप कंटाळा आला आता बसून. आल्या स्वयंपाकाला लागली ना मी, थोडं 5 मिनटं पण नाही बसली. आल्या डायरेक्ट स्वयंपाकाला गेलं. बाईचं जीवनच असं असतं नाही का, काय करणार आता. मीच एक लेवलची नाही आहे. प्रत्येक बाईला ह्या जगात काम असतं घरातलं. फक्त फरक एवढाच आहे की जे जास्त हायफाय लोक असतात त्यांच्याकडे नोकर असतात, ते नोकरांच्या हाताचं खातात. आणि आपण आहे की आपण आपल्या घरामध्येच आपण नोकर असतो. असायलाच पाहिजे. मुलांचं आपण नाही करणार, नवऱ्याचं आपण नाही करणार, सासू सासऱ्यांचं आपण नाही करणार, तर कोण येईल करायला. बरोबर की नाही? बरोबर. तर चला आता झाली, भाजी पण झाली, भात पण झाला. भाकरीच करायची. भाकरी करायचं थोडासा कंटाळाच करते आहे, कारण की मला आला आहे खूप कंटाळा आता, पण करावी तर लागणारच आहे. आणि आता कोळंबी पण होत आली आहे. जेव्हा मी भाकरी करून घेईल आणि ताट वाढेल तेव्हा वेळेस तुम्हाला मी पूर्ण ताट दाखवते की मी कसा स्वयंपाक केला आल्याच्या नंतर. आता माझं परत खरंच खूप डोकं दुखायला लागले, तर मी तुम्हाला शेवटच्या ब्लॉग म्हणजे याच्यानंतरचं तुम्हाला जे ताट दाखवेल ना मी जेवणाचं, तेव्हा मी व्हिडिओ एंड करेल आणि थोडा आराम करते. तर मी भेटते तुम्हाला नंतर. चला तर झालं आहे सगळं स्वयंपाक वगैरे. आता जेवण वाढते आणि जेवण वाढल्याच्यानंतर मी थोडंसं डोकं दुखतं आहे म्हणून झोपते आणि हातचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर बघत राहा महाराष्ट्राची डोळे, जे माझा ब्लॉग आहे ते बघा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.